मराठी सकारात्मकतेचा शिलेदार। बोगस गुंतवणूक प्रकरणात 2 आरोपी अटकेत, तिघे फरार। अटक आरोपींना 9 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी। दिग्रस शहरात बोगस गुंतवणूक कंपनी स्थापन करून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत। अटक करण्यात आलेले आरोपी गिरीश किसनराव दुधे, बापूनगर दिग्रस व विनोद किसनराव दुधे, कॉलेजनगर दिग्रस यांना दिग्रस न्यायालयात हजर केले असता 9 जानेवारी 2026 पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस तपासात सध्या 1,58,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात आणखी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे येत्या काळात आणखी गुंतवणूकदार पुढे येऊन तक्रारी दाखल करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। आरोपींचे बँक खाते, आर्थिक व्यवहार, चल अचल मालमत्ता तसेच इतर गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अटक आरोपींच्या पोलीस कोठडी दरम्यान फरार आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार।